नमस्कार मित्रांनो, अकोटची शानवर आज आपण पाहू शकता अकोटची शानने अकोट अंजनगाव रोड जो राज्य महामार्ग आहे या रस्त्याच्या बाबत मागील अनेक दिवसापासून व्हिडिओ टाकला होता की सदर रस्ता हा राज्य महामार्ग आहे। येथे अनेक शाळा विद्यालये आहेत, त्यामुळे या रस्त्याची जी व्यवस्था आहे त्या रोडवर विविध प्रकारच्या ज्या रस्त्याच्या हिशोबाने सेवा पाहिजेत त्या असायला पाहिजे, जसे की डिवायडर, लाईट आणि जवळपास जे शाळा आहेत त्या ठिकाणी गतिरोधक अशा प्रकारची व्यवस्था या रोडवर असणे आवश्यक आहे, नाहीतर एखादा अपघात होऊ शकतो। परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही आणि आज एक आमचे ब्लाइंड दाम्पत्य आहे, त्यांच्या मुलाचा अपघात झालेला आहे। ते स्वतःच पहिले ब्लाइंड आहेत आणि आता त्यांच्या मुलाची सुद्धा काळजी घेणं त्यांना भाग पडत आहे। तर बघू शकता आपण प्रशासनाकडे ही मागणी रेटून धरूया आणि या रस्त्याविषयी हा जो प्रश्न आहे हा पुढे सर्व जनतेच्या हितासाठी हा प्रशासनासमोर आम्ही सतत मांडत राहू। याकरता प्रत्येक अकोटवासियाने आपापल्या स्तरावर याकरता प्रयत्न करणे आणि ही मागणी रेटून धरणे ही आपली माणुसकीच आहे। एक मानवता धर्म निभवूया आणि प्रत्येक चांगल्या कामाला सहकार्य करूया। जय हिंद, जय भारत। या घटनेवरून सर्व पालक वर्गात व जनतेत जन आक्रोश निर्माण झालेला आहे। अशाच प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील। या आंधळे आणि बहिरेपणाचे सोंग घेऊन जनतेला बळी पाडण्यास भाग पाडतील असा जनसामान्यात प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी लोकप्रतिनिधी आणि आमचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते आपले कर्तव्य हे एकनिष्ठेने बजावतील की नुसतं भारत माता की जय या नावाखाली 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपला दिखावा भारत मातेच्या या तिरंग्याला रॅलीद्वारे काढून आमच्यात किती जज्बा आहे हा खोटा जज्बा दाखवण्यातच आपला वेळ खर्ची घालतील असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित झालेला आहे।